महिला आयोगाची नेमकी कामे काय आहेत? महिला आयोगाची महत्त्वाची कामं आपण पाहूया. यामध्ये जर का महिलांवर अन्याय झाला किंवा अत्याचार झाला, तो रोखणे, महिलांच्या अधिकाराचे संरक्षण करणे, संवर्धन करणे. याशिवाय पीडित महिलांचं समुपदेशन करणे, म्हणजे पीडित महिलांची काउन्सिलिंग करणे. याशिवाय ज्या पीडित महिला आहेत, यांना विनामूल्य कायदेशीर सहाय्य पुरवणे, हे महिला आयोगाचं काम आहे. आणि महिलांच्या हक्कांचे जर उल्लंघन होत असल्यास त्याची चौकशी करणे, हे सुद्धा महिला आयोगाचं काम आहे. याशिवाय राज्यभरात कुठेही महिलांवर अत्याचार होत असतील, तशी प्रकरणे घडत असतील, तर तशा परिस्थितीमध्ये स्वतःहून सुओ मोटो घेऊन केस दाखल करणं, हे महिला आयोगाचं महत्त्वाचं काम आहे. त्याचं संशोधन करणं, त्याचा अहवाल तयार करणं, हे सुद्धा महिला आयोगाच्या अंतर्गत केलं जाते. याशिवाय महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं, हे सुद्धा महिला आयोगाचंच काम आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिला आयोगाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे, महिला आयोगाचे कोणते प्रकार आहेत, याशिवाय महिला आयोगाची रचना तुम्हाला सांगितलेली आहे, अध्यक्षाची पात्रता काय असते ते सांगितलं आहे. याशिवाय महिला आयोगाला न्यायिक अधिकार कोणत्या कलमानुसार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि महिला आयोगाची नेमकी कामं काय आहेत, ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या आयोगाच्या या कामांवरून, या रचनेवरून, अध्यक्षाच्या पात्रतेवरून बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील की महिला आयोगाचं काम काय आहे आणि सध्या महिला आयोग कोणत्या विवादामध्ये पडला आहे, सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षावर कोणत्या प्रकारचे आरोप होत आहेत. या गोष्टीची आता चांगली क्लॅरिटी तुम्हाला आलेली असेल. कारण कोणत्याही संस्थेचे जोपर्यंत तुम्हाला कामं कळणार नाहीत, त्यांच्या जबाबदाऱ्या कळणार नाहीत, तोपर्यंत अशा प्रकरणांमध्ये त्या गोष्टीची गांभीर्यता तुम्हाला कळणार नाही. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा. याशिवाय आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा.